नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की पानगळ्यावरती लेसपासून खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं डिझाईन आपण आज बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो, हा बघू शकता, हा अस्तरचा ब्लाऊज आहे. मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे पानगळ्याचं. आणि आता आपण अस्तरवरती पानगळा उलटवून घेणार आहे आणि लेस लावून घेणार आहे. तर चला करूया सुरुवात. तर जेवढा तुमची गळा उंची आहे तेवढी घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या, म्हणजे पानाचा शेप देऊन. आणि आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर आता आपलं हे कटिंग झालेलं आहे पूर्ण. आता ह्याच्यावरती आपण ब्लाऊज पीसवर ठेवून घेणार आहोत. पिन्स लावून घेऊयात आपण व्यवस्थित सगळ्याला. कारण बऱ्याच वेळा कापड सरकतं, त्यामुळे पिन्स लावूनच तुम्ही गळ्यांना आकार द्या, नाहीतर मग आकार चुकू शकतो आपला. तर आता आपण पूर्ण व्यवस्थित शिस्तीत टीप मारून घेऊयात. व्यवस्थित आकार द्या. इथून आपण आता जसा आपण आकार दिला तसं टीप मारून घेणार आहोत. तर सुळसुळीत जर कापड असेल तर आपल्याला थोडंसं शिस्तीत घ्यावं लागेल टीप मारून, नाहीतर आकार फार चुकतो. तर आता आपण कट करून घेऊयात व्यवस्थित. तर आता इथं कॉर्नर जे आहे ना, तिथून आपल्याला कट करून घ्यावं लागेल व्यवस्थित. आणि इथून आतल्या साईडला पण व्यवस्थित आपल्याला कट्स मारून घ्यावे लागतील. आकार परफेक्ट येण्यासाठी हे कट खूप गरज आहे, ते विसरू नका. ह्या साईडला पण जिथं आपण गोल राऊंड शेप दिला तिथं पण तुम्ही कट्स मारून घ्या. थोडा वेगळ्या प्रकारचा पानाचा आकार मी दिलेला आहे ह्याला. आणि थोडासा जास्त निमुळता केलेला नाही, थोडासा नकळत निमुळता केलेला आहे मी पानगळा. तर आता आपण वरून टापटीप देऊन घेऊया. कॉर्नरला आल्यावर थोडंसं शिस्तीत वळवून घ्या, म्हणजे कॉर्नर आपले चुकणार नाही. अगदी परफेक्ट कॉर्नर येणं गरजेचं आहे.
तर बघू शकता आता आपली टीप देऊन झालेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, वरून लेस लावून घेणार आहोत. तर ह्याच्यावरती सिल्वर कलर आहे, त्यामुळे ही बघा खूप छान अशी सिल्वर कलरची मी लेस आणलेली आहे आणि पूर्ण गळ्यावरती आपण ही लेस लावून घेणार आहोत. शिस्तीत फिनिशिंग सहित लेस लावून घ्या. तर बघू शकता आता पूर्ण आपण ह्या साईडला पण व्यवस्थित अशी आणलेली आहे लेस जोडत जोडत. तर बघू शकता अशा छान पद्धतीने मी लेस लावून घेतलेली आहे. तर जे कस्टमर आहेत ना त्यांना पसरून गळा नको आहे, म्हणजे जास्त डीप गळा त्या वापरत नाहीत, त्यामुळे गळ्याची रुंदी आणि उंची एवढी जास्त ठेवलेली नाहीये. जर ज्यांना डीप हवा असेल, पसरून हवा असेल, तर तुम्ही नक्कीच डीप गळा ठेवू शकता किंवा पसरून पण गळा ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपला पान गळा झालेला आहे. त्याला लेस लावून घेतलेले हवा असेल तर तुम्ही इथं नॉट किंवा अशी आडवी पट्टी पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.